अकोला पोलिसांनी अवैध धंद्यांविरोधात ऑपरेशन प्रहार तीव्र केले आहे। या मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने एका मोठ्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून लाखोंचा मुद्देमाल जप्त केला आहे। अकोला जिल्ह्याला अवैध धंद्यापासून मुक्त करण्याच्या उद्देशाने पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली ऑपरेशन प्रहार ही मोहीम मोठ्या प्रभावीपणे राबवली जात आहे। याच मोहिमेचा एक भाग म्हणून सोमवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली। या माहितीच्या आधारे जुने शहर पोलीस स्टेशन हद्दीतील जैन चौक अकोला येथे एका जुगार अड्ड्यावर धाड टाकण्यात आली आहे। जवळपास 3 तास चाललेल्या या कारवाईत पत्त्यांच्या साहाय्याने हारजीतचा जुगार खेळणाऱ्या 13 जणांना रंगेहात पकडण्यात आले। पोलिसांनी घटनास्थळावरून 55,000 रुपये रोख रक्कम, विविध कंपन्यांचे 11 मोबाईल फोन ज्यांची किंमत 1,01,000 रुपये आहे, तसेच 5 वेगवेगळ्या कंपन्यांच्या मोटरसायकली ज्यांची किंमत 2,50,000 रुपये आहे, असा एकूण 4,06,000 रुपयांचा मुद्देमाल पंचायत समक्ष जप्त केलाय। या 13 आरोपींविरुद्ध अकोला येथील जुने शहर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार कायद्याच्या कलम 4 आणि 5 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय। ऑपरेशन प्रहारमुळे जिल्ह्यातील गुन्हेगारीला आळा घालण्यास मदत होत असल्याचे दिसून येत आहे। अकोला पोलिसांनी ऑपरेशन प्रहार अंतर्गत अवैध जुगारांवर मोठा प्रहार करत 13 आरोपींना गजाआड केले आहे। या कारवाईमुळे अवैध धंदे चालवणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे।